आपलं स्वागत आहे। कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 930/2024 BNS 2023 चे कलम 309-4-35 या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा गट 3 कल्याणकडून करण्यात येत असताना नमूद गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसम हे आंबिवली तालुका कल्याण परिसरात येणार असल्याबाबत बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावून संशयित इसम नामे तौफिक तेजीब हुसेन वय 29 वर्षे, मूळ राहणार चिंदरे रोड, बदरुद्दीन कॉलनी, बिदर, कर्नाटक, सध्या राहणार इंदिरानगर वाल्मिकी शाळेसमोर आंबिवली पश्चिम, मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली वय 36 वर्षे, राहणार चिंदरी रोड, बिदर, अब्बास सल्लू जाफरी वय 27 वर्षे, राहणार गल्ली नंबर 4 भास्कर शाळेच्या जवळ पाटील नगर, आंबिवली कल्याण पश्चिम, सूरज उर्फ छोट्या मनोज साळुंके वय 19 वर्ष, राहणार पाटील नगर बेडाचा पाडा, आंबिवली पश्चिम कल्याण जिल्हा ठाणे यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले। आरोपितांकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगचे 40 गुन्हे, मोबाईल चोरीचे 24 गुन्हे, वाहन चोरीचे 6 गुन्हे असे एकूण 70 गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांनी चेन स्नॅचिंग करून चोरी केलेला एकूण 51 तोळे 510 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, 24 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन तसेच 6 मोटारसायकली, एक मारुती स्विफ्ट कार असा एकूण 50,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण 70 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे एकूण 70 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे। वाहन चोरीचे आहेत तर असे एकूण 70 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासामध्ये 51 तोळे 510 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत। त्याचबरोबर 24 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण 6 वाहने, 6 मोटरसायकल, मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण 50,18,000चा जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या तपासामध्ये एकूण 40 गुन्हे उघडकीस आलेले आणि 70 गुन्हे जे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने अजून आधीचा तपास सुरू आहे। अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे। मूळचे आरोपी कुठले आहेत? आरोपीचं बॅकग्राऊंड काय? कारण की काही एक आरोपी सुद्धा 19 माणूस हे जे मूळ आरोपी जे आहेत हे कल्याण आणि इतर डोंबिवली परिसरातच राहणारे आहेत। काही मूळ जे आहेत इतर राज्यातले कर्नाटकचे पण आहेत। या आरोपींवर इतर काही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये अधिकची माहिती घेतो। नेमके सर हे कशा प्रकारे गुन्हे करायचे आणि 70 गुन्हे आयुक्तालयात घडतायत? जे मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा चेन स्नॅचिंग आहे, जे महिला किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही विक्टिम आहेत, ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील, कोणाचे दागिने आहेत ते त्यांना कॉर्नर करून किंवा आत्मस्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकावून घेऊन जायचे। त्याचबरोबर जे पायी जात असताना किंवा मोटरसायकलवर जात असताना जे विक्टिम्स आहेत, ते पीडित आहेत, जे मोबाईलवर बोलत असतील त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे, जबरीने चोरून घेऊन जाणे आणि एक स्विफ्ट डिझायर करायला मोटरसायकल त्यांच्या इतर बनावट चाव्या असतील किंवा इतर पद्धतीने ते चोरून नेलेलं आहे।